दिल्ली जंतर मंतरवर जे आंदोलन चाललं आहे नीट पेपर फुटीचं, त्यात राजीनामा मागितला गेला आहे मंत्र्यांचा. आपण काय करतो, घरात बसून आहे ना फक्त पाहायची भूमिका घेतो. काल जे लाठीचार्ज झाला आहे ना, अक्षरशः तुम्ही त्याचे रील्स बघा. आपल्यापैकी काही लोक असे आहेत जे तिथपर्यंत जाऊ शकत नाही ना, त्यांना काही सपोर्ट करू शकत नाही, पण घरात बसून बघतो ना. अक्षरशः ते रील्स पाहताना इंस्टाग्रामचे, फेसबुकचे नकळत डोळ्यातून पाणी येतं आहे. काय त्या पोरांचे हाल आहेत. आज ते दुसऱ्याचे गेलेत, कधी ना कधी आपलेही त्यामध्ये असतील. त्यामुळे हे रील्स आहे ना, नीट पहा. सारी हदें पार कर दी जब एक पीसफुल प्रोटेस्ट में इन लोगों ने लाठियां मारी, पत्थर मारे, बड़े बुजुर्ग बच्चे. तिथे लाठीचार्ज झाला ना, अक्षरशः पाठचा पुढचा न विचार करता सुरक्षा बल जे होतं ना आपलं, त्याने लाठीचार्ज केला. मुलं बघितली नाही, वयस्कर माणसं बघितली नाही, आणि त्या मुलांसोबत त्यांचे पेरेंट्स जे गेलेले आहेत त्यांचे हाल केलेले आहेत. तो भाई दिल्ली पुलिस ने किस कदर पीटा है भाइयों को, इसके पैर घुटने पे लाठी बजाई है। ये देखो भाई, कहाँ से आए हो भाई? नोएडा से आए हैं। और ये अम्मा को देखो, चोट कितनी गहरी लगी है। अम्मा आप कहाँ से आए हो? लक्ष्मी नगर से। त्या मुलांना मारताना काही विचार केला नाही. अरे आपण माणसं आहे ना, शेजाराच्या लहान मुलाने आपल्या लहान मुलाला एखादा फटका जरी मारला ना, तर आपण त्याच्यावर भांडायला मोकळे होतो. लहान मुलाच्या भांडणामुळे मोठ्यांचे डोके फुटतात, हे आपल्याकडे चालूच असतं. पण हे बघा, आपलं सुरक्षा बल पब्लिकला सुरक्षा देण्याच्या व्यतिरिक्त काय काम करते. आणि त्या मावशी जे आहेत त्यांना लागलेलं आहे, काय तो फटका बसला असेल आणि काय त्या बाईचा जीव बोलला असेल, विचारसुद्धा करवत नाही. क्या कहना चाहते हैं आप, क्या संदेश है? कोई इलेक्शन नहीं, हमारी बारी आएगी ना वोट की, किसी को वोट नहीं देंगे, कोई यहाँ पे वोट के लायक नहीं है। हम पीसफुली, हम कुछ नहीं कह रहे हैं, हमें पुलिस वाले बैरिकेड में धक्का दे रहे हैं, यहाँ पे मारा है, कमर पे मारा है, ये कोई बात होती है? हम भी मारे इनको, हम मारेंगे, लाठी चार्ज करेंगे, ये करेंगे, बैठाएंगे, एम्बुलेंस पे जाओ, इसके लिए एम्बुलेंस पे जाओ। ये लगे एम्बुलेंस पे जाओ। हम रेप के खिलाफ लड़ते हैं, इन लोगों ने खुद अभी लड़कियों के कपड़े फाड़े हैं। हाँ, ये लोग लड़ेंगे क्या? ही जी छोटी मुलगी बोलते ना, 100% बरोबर बोलते. वोटिंग करून आहे ना, मतदान करून आपणच ह्यांना आपल्या डोक्यावर बसवतो. आणि ते म्हणतात ना, त्याचे परिणाम माहिती आहे. वोटिंग करून काय उपयोग नाही. 5 वर्षातून एकदा वोटिंग करायची आणि 5 वर्ष त्या गोष्टीला आपण झेलत राहायचं. का कुठं काशी केली याचाच विचार करत बसायचा. दुसरी गोष्ट, बेटी बचाव बेटी पढाव. अरे पोरी कुठं सिक्युअर आहेत, लहान लहान पोरींनासुद्धा सोडलं जात नाही. आणि इथं आमचंच सुरक्षा बल आमच्याच मुलींवर हात उचलतात आणि प्लस त्यांचे कपडेही फाडतात. बायकांसाठी वेगळा कायदा बनवलेला आहे. म्हणलं जातं की काही बायका त्याचा गैरवापर करतात. कायद्याच्या रक्षकांनाच कायद्याचं भान नाही आहे का? कुठं काय करावं, कसं वागावं ही शिस्त जर ह्यांनाच नाही, तर त्यांनी सामान्य नागरिकाकडून काय अपेक्षा करावी की त्याने शिस्तीमध्ये राहावं. बघितलं काय चाललं आहे ते. पोरं अक्षरशः रक्तबंबाळ झालेली आहेत. मुलांना मारताना अजिबात पाठचा पुढचा विचार केला जात नाही. लोखंडाच्या बॅरिकेड्सवरून मुलांना ढकलून दिलं जातं आहे. जेव्हा ते सरळ चालत पाठी होतात तेव्हा त्यांच्या पायात पाय अडकवून त्यांना पाडलं जातं आहे. कुठली ट्रेनिंग, कोणी दिली यांना ट्रेनिंग? हे 6-6 महिने जे ट्रेनिंग घेतात त्यामध्ये हे शिकतात का? लोकांचं रक्षण करायला शिकतात ना. हे लोकांचे रक्षक आहेत, सामान्य जनतेचे रक्षक आहेत की भक्षक आहेत? रील्स तुम्ही पाहिलात ना, यामध्ये बघून तुम्हाला काय वाटलं? जेव्हा आपल्या भारतावर इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा आपला जन्म झाला नव्हता. जेव्हा मुघलांचं राज्य होतं तेव्हाही आपण नव्हतो. पण त्या काळात ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या आपल्या सिनेसृष्टीने आपल्या डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत. जेव्हा ते पाहिलं आहे तेव्हा असं काळीजच नव्हतं.
की आपल्या पूर्वजांचे काय काय हाल केलेले आहेत जेव्हा आपल्या राज्यावर इंग्रजांचं शासन होतं, मुघलांचं शासन होतं. या सगळ्या गोष्टीमधून तेव्हा आपण ते सगळं पाहिलं नाही, पण आपल्या श्रेणीसृष्टीमधून जे पिक्चर बनलेले आहेत ना, त्यामध्ये जेव्हा आपण पाहतो ना टी व्हीमध्ये पिक्चर, तेव्हा असं वाटतं काय हाल झाले तरी आमच्या पूर्वजांचे. आम्ही खूप सुखी आहोत की आम्हाला हे सगळं भोगावं लागलं नाही आहे. पण हे जे तेव्हा एवढ्या वेळेमध्ये जे घडलेलं होतं ना, ते कालच्या दिवसामध्ये आपल्या भारतामध्ये घडलेलं आहे. अक्षरशः ह्या सगळ्या हुकुमशाहीसाठी आपले जे शिवाजी महाराज होते त्यांनी स्वातंत्र्याचा लढा लढला. स्वराज्याचा अर्थ स्वतःचं राज्य. आमच्या सगळ्यांसाठी त्यांनी स्वराज्य निर्माण करून दिलं. आई कुठं स्वराज्य. आमच्या देशामध्ये झालेले महापुरुष जे आहेत, त्यांनी जे इंग्रजाविरुद्ध जे लढा दिला, आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांचं सगळ्यांचं जे पण त्यांनी लढले मरले जे काही खपले ते सगळं वाया गेलेलं आहे. कारण की का आपल्या सरकारमध्ये अजिबात माणुसकी राहिलेली नाही आहे. एक तर माणूस सगळ्याच गोष्टीपासून खचलेला आहे. मग ती महागाई असू दे किंवा कुठं पूर परिस्थिती असू दे, कुठं ॲक्सिडेंट होऊ दे, कुठं काही होऊ दे, काही चाललेलं असं. आता एवढं सगळं तिथं घडते, पण एवढ्या दिवसामध्ये कोण गेले तिकडं? कोण गेले तिकडं त्या मुलांना भेटायला, त्यांची काळजी करायला, त्यांना विचारायला, बाबा कसे आहात रे तुम्ही? का तुमचे नाहीत म्हणून तुम्हाला कदर नाही आहे? पण ते भारताचं भविष्य आहे. आज जर तुम्ही भविष्याची काळजी नाही केली, तुम्ही तर आता मजेत राहाल. पुढे तुमची पुढची जी पिढी आहे तिचं भविष्य काय असणं ह्याचा विचार केला आहे का? नेहमी शहाणपणाच्या गोष्टी सांगायच्या, जरासं भाषण ठोकायचं, असं झालं तसं झालं, हे केलं ते केलं. सध्या काय होतंय ते डोळे उघडून बघा. व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकते. मला माहिती नाही यूट्यूब याला ॲक्सेप्ट करेल की नाही, की लगेच रूमचा मेसेज येईल किंवा मला मेसेज येईल रिव्ह्यू इश्यूज म्हणून, कारण की असे यूट्यूबला चालत नाही. पण मी टाकायचा प्रयत्न करेन. जर हा व्हिडिओ माझा तुम्हाला भेटला तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या यूट्यूबच्या प्रत्येक यूट्यूब क्रिएटरला माझी मनापासून विनंती आहे की एक दिवस आपले जे काही कंटेंट आहेत, कॉमेडी, एंटरटेनमेंट किंवा टेक वगैरे जे काय बनवतो ते सगळं बाजूला ठेवा आणि पूर्ण एक दिवस यूट्यूबवर याच गोष्टीचे कंटेंट बनवून या सगळ्यांना सपोर्ट करा. आपण तिथं जाऊ शकत नाही, पण आपण घरात बसूनसुद्धा या पोरांना सपोर्ट करू शकतो हे दाखवून द्या. या सरकारला, या हुकुमशाही करणाऱ्या सरकारला हे सगळं दाखवून द्या. माझी खरंच मनापासून विनंती आहे. प्रत्येक यूट्यूब क्रिएटरने, प्रत्येकाने एक शॉर्ट, एक व्हिडिओ या गोष्टीवर बनवून पूर्णपणे या आंदोलनाला सपोर्ट करा, ही तुम्हास नम्र विनंती. जय. या व्हिडिओला जेवढा होईल तेवढा शेअर करा. मी माझा चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी किंवा व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा सबस्क्राईब मिळण्यासाठी करत नाही आहे. मी तुम्हाला खरोखरच मनापासून सांगते की हा माझ्याकडून दिल्ली जंतर मंतरवरची मुलं प्रोटेस्ट करत आहेत, जे आंदोलनासाठी. आपण पाऊस लागतोय, घरामध्ये दार खिडक्या लावून गप्प बसलेलो आहोत, शांतपणे टी व्हीवर न्यूज बघतोय, जे काय होतं आहे रील्सवर बघतोय, एवढंच करतोय. ते नाही, आपल्याकडून सपोर्ट म्हणून हे मी करते. हा माझा व्हिडिओ यूट्यूबला जर आलाच तर तुम्ही लोक ह्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या आंदोलनाला तो भारताच्या कानाकोपऱ्यातून, गल्लोगल्लीतून, प्रत्येक घरातून, प्रत्येक माणसाच्या मनातून, तोंडातून हा सपोर्ट त्या मुलांपर्यंत पोचवा की तुम्ही एकटे नाही आहेत, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तर प्लीज एवढं करा. जर हा व्हिडिओ आलाच यूट्यूबला तर एवढं करा आणि प्लीज या पोरांना सपोर्ट करा. जय महाराष्ट्र.